नमस्कार लाडकी बहिणींनो, लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मला कमेंट करून विचारत होत्या की सर आम्ही पात्र असूनसुद्धा आम्हाला हप्ता भेटला नाही आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात तुम्ही एकदा 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते आपल्या इथं साईडला तुम्हाला स्क्रीन दाखवतो. तुम्ही त्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता तुम्ही अपात्र आहात का पात्र, कारण की तुम्ही तिथं तुम्ही चेक करा. मी तुम्हाला सांगणार आहे की कोण अपात्र आहे आणि कोण पात्र. तर या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी आपण जे आहे ते ladkibin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर आलो आहोत. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला अपात्र कोण आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि पात्र कोण आहेत तर पहा. तर पहिल्यांदा जे आहे ते पहा, पात्रतेचे निकष काय आहेत. पात्रतेचे निकष असे आहेत की महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या ठिकाणी पात्र असणार आहे. आणि त्यानंतर किमान वयाची 21 वर्षे पूर्ण, कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे आहे ते लाडक्या बहिणी पात्र असू शकतात. जर तुम्हाला 65 वर्षापेक्षा जास्त वय झालं असेल तुम्ही अपात्र होऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर पहा, लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं आवश्यक आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवे. तर हे होते पात्रतेचे निकष. आता अपात्रतेचे निकष काय तर पहा, तुम्ही जे आहे ते या ठिकाणी अपात्रतेचे निकष पण तुम्हाला साईटला दाखवत आहेत. या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी अपात्रतेचे निकष असे आहेत की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे असे जे आहे ते अपात्र असू शकतात. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबात सदस्य आयकरदाता आहे असे पण जे लाभार्थी आहे ते अपात्र असू शकतात. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील. त्यानंतर पहा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असलेले लाभार्थी अपात्र ठरवू शकतात. त्यानंतर पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार हे अपात्र असू शकतात. आणि नंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत असे पण अपात्र असू शकतात. त्यानंतर पहा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही पात्र असू शकतात. परंतु ट्रॅक्टर सोडून तुमचं ट्रॅक्टर व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरं 4 चाकी वाहन कुठलं असेल तर त्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर जर नोंदणीकृत 4 चाकी दुसरं वाहन असेल तर ते अपात्र ठरू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे होते जे ह्या लाडक्या बहिणी जे आहे ते पात्रतेचे आणि अपात्रतेचे निकष हे तुम्हाला साईटला दाखवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला समजेल की तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात, कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करून विचारतात की सर आम्ही पात्र असूनसुद्धा आमचा हप्ता जे आहे ते बंद झालेला आहे. तुमच्या नक्कीच लक्षात येईल की आता हा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे, ह्याच्यावरती तुम्ही चेक करू शकतात की तुम्ही पात्र आहात का अपात्र. तुम्ही ह्या पात्रतेचे निकष पहा आणि अपात्रतेचे निकष तुम्ही पाहू शकतात. तर नक्कीच तुम्हाला थोडीफार माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा. लाडक्या बहिणीचे नवीन तुम्हाला काही आणखीन अपडेट माहिती पाहिजे असेल किंवा त्यामध्ये जर आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा. परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा.